नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण पितृपक्षातील सन्नाशी श्राद्ध किंवा द्वादश श्राद्ध याविषयीची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। सगळीकडे पितरपाठ म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्ष पूजन सुरू आहे। यातल्याच एका तिथीला द्वादश श्राद्ध येते। यात द्वादश विशेष महत्त्व आहे। या द्वादशी तिथीला संन्यासी जनांचा महालय म्हणजेच संन्यासींचे श्राद्ध घातले जाते। संन्यासी म्हणजे ज्यांनी गृहस्थ जीवनातून त्याग करून एखाद्या तीर्थक्षेत्रात जाऊन ब्रह्म अवस्थेमध्ये संन्यासी जीवन जगत असतात। देहत्याग केला असेल अशा व्यक्तींच्या श्राद्धांची कार्य या द्वादशी तिथीला घातले जाते। अशा संत महापुरुष व्यक्तींचे पिंडदान या रविवारी करायचे आहे। म्हणजे 29 सप्टेंबर रोजी हे संन्यासीची श्राद्ध आले आहेत। या द्वादशी ला संन्यासी व्यक्तींना बोलावून जेवू घालावे। या तिथीला आपण भंडारा लावू शकता, अन्नदान करू शकता, पंक्तीत बसून जेवू घालू शकता। या दिवशी संन्यासी जनांचे श्राद्ध केले जाते। संन्यासी जन किंवा संत महंत यांना भगवंताची कृपा दृष्टी प्राप्त झालेली असते। त्यांनी जीवनात तप साधना केलेली असते। याद्वारे त्यांना जो आशीर्वाद फल स्वरूप प्राप्त झाला आहे। या तिथीला श्राद्ध करण्यासोबतच पंचबली कर्म देखील करू शकता। या द्वादशी तिथीला आपण सकाळी लवकर उठावे, गंगा स्नान किंवा ज्यामध्ये किंवा तलावामध्ये किंवा स्नान करावे, सूर्यदेवाला नमस्कार करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे, घरातील कार्य आटपून देवपूजा करून धार्मिक कार्य करू शकता। या द्वादशी तिथीला संन्यासी जनांचे श्राद्ध करण्याची अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते। तर तुम्हाला अशा प्रकारे संन्यासी जनांचे श्राद्ध घालायचे आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या सर्व भक्त मंडळीपर्यंत, मित्रमंडळीपर्यंत, फॅमिलीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।